हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्हिडिओ, न्यू व्लॉग. आणि आपला आजचा ब्लॉग सुरुवात होत आहे गाडीमधून. तर दुपारचे वाजलेत 2 आणि आज आहे सॅटर्डे, आज आहे सुट्टी. तर जरा काम होतं म्हणून निघालो आहे मी. आणि उठलोही आज उशिरा कारण रात्री लेट झालं झोपायला. पोस्ट शो नंतर स्लीप टाईमसुद्धा चेंज झालेला आहे आणि परत बॅक टू रुटीन यायचं आहे. हळूहळू येतो आहे, बट थोडंसं वेळ जास्त जातो आहे आता फोनवरती. बट लवकरच आपण आपली स्लीप सायकल आणि थोडंसं डाईटमध्ये पण इकडं तिकडं चालू आहे. बट डाईटवरही लवकर यायचं आहे, ऑन प्लॅन लवकर यायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्लीप सायकलही सुधारायची. तर आता आजचा दिवस एवढं काही खास नाही आहे, पण पहिलं तर एक काम आहे मला, तिथं चाललो आहे मी. ते काम करायचं आहे आणि तिकडून आल्यावरती जायचं आहे जिमला. आज ट्रेन करूया अप्पर बॉडी. काल मी लेग्स ट्रेन केले आणि आज माझे लेग्स चांगलेच पेन करत आहेत. तर आज अप्पर बॉडी ट्रेन करूया, उद्या रेस्ट घेऊया आणि नेक्स्ट वीकपासनं आपण परत आपल्या वर्कआउट प्लॅनवरती येऊया. मे बी तो नेक्स्ट वीकपासनं मी थोडासा वर्कआउट प्लॅन चेंज करणार आहे. डबल मसलच ठेवणार आहे पर वीक, बट मी थोडे एक्सरसाइजेस स्प्लिट करणार आहे रादर दॅन हिटिंग ऑल द एक्सरसाइजेस ऑन वन डे. तर बघूया उद्या मे बी त्याच्यावरती जरा जास्त टाईम देईल मी की प्लॅन कसा बनवायचा आहे मला. जास्त काय झँकी पँकी असे वर्कआउट्स नाही आहेत, नॉर्मल वर्कआउट्स आहेत, बट थोडेसे स्प्लिट्स करणार आहे आणि ट्राय करणार आहे चेक करायला की आपल्याला त्याचे काही रिझल्ट्स भेटत आहेत का. ऑलरेडी डाईट जसं म्हटलं थोडंसं वर खाली चालू आहे, तीही परत प्लॅनवरती यायचं आहे. बट लेट्स सी. आज ऊनही जास्त बाहेर आहे आणि ट्रॅफिक पण माहीत नाही. आज बहुतेक काहीतरी फंक्शन दिसतोय मला इथं, बट तर मित्रांनो, मला काही मेसेज आले होते की ICNमध्ये ॲक्च्युअल खर्च किती होतो आणि ICNमध्ये खरंच नॅचरल बॉडी बिल्डर्स असतात का. तर याचा बाय द वे माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती व्हिडिओ येईलच, बट माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी सांगतो की माझा ICNमध्ये खर्च किती झाला आणि कुठे कुठे खर्च असतो. तर पहिली गोष्ट तर ICNच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमची मेंबरशिप घ्यावी लागते आणि त्या मेंबरशिपची फीज असते साधारण 3,500 रुपये. तर 3,500 रुपये मेंबरशिप फी, ती 1 वर्ष व्हॅलिड असते आणि त्या 1 वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही ICNचं जिथं बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेलं असतं तिथं जाऊन तुम्ही कम्पीट करू शकता. ही मेंबरशिपची फी झाली. मेंबरशिप फी नंतर येते की टॅनिंगची फीज. तुम्ही ज्या वेळेस शो खेळायला जातात त्यावेळेस तुम्हाला टॅनिंग घ्यावं लागते. तिथं 2 टाईपचे टॅन्स असतात, एक स्प्रे टॅन आणि हँड टॅन. तर 2 दिवसाची मी भरली होती कारण माझे 2 दिवस शो होते, सॅटर्डे संडे. तर मी 3,500 रुपये टॅनिंगची फीस भरली होती स्प्रे टॅन. हँड टॅन मी घेतला नव्हता कारण मे बी हँड टॅन एवढा बॉडीवरती जास्त शाईन नसता मारला, म्हणून मी स्प्रे टॅन घेतला होता जेणेकरून पूर्ण बॉडी कव्हर होईल. हे झालं टॅनिंगचं. आता येतं कॅटेगरी वाईज किती फीज असते. तर तुमची जी प्रायमरी कॅटेगरी असते त्याची फीज आहे 7,000 आणि ॲड ऑन जेवढीही कॅटेगरीज जर खेळत असताल त्याची 6,000. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कॅटेगरी जी प्रायमरी ती 7,000 आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून 2-3 कॅटेगरी खेळत असताल तर त्याचे 6,000 + 6,000 + 6,000 अशी टोटल. तर मी 3 कॅटेगरी खेळलो होतो. तर माझा एकूण खर्च गेला लगभग एक 23-25,000 रुपये. कारण मी मेन्स फिजिक खेळत होतो आणि मेन्स फिजिकमध्ये जी ट्रंक असते, मेन्स फिजिकची जी शॉर्ट्स असते ती ICN प्रोव्हाइड नाही करत, ती तुम्हाला घेऊन जावं लागते किंवा तिथेही बूथ लागलेले असतात, तिथं तुम्ही तुमचे शॉर्ट्स घेऊ शकता. ICN मेन्स क्लासिक आणि मेन्स फिटनेसचे जे शॉर्ट्स असतात ते प्रोव्हाइड करतात, ते तुम्हाला घेऊन जायची गरज नाही आहे. आता येऊया दुसऱ्या प्रश्नावरती, ICNमध्ये खरंच नॅचरल बॉडी बिल्डर्स असतात का. तर याचं उत्तर माझ्याकडं पण नाही आहे, पण मला असं वाटतं जर जिथं नॅचरल बॉडी बिल्डिंगमध्ये जर एनहॅन्स बॉडी बिल्डर येत असतील
तर एवढाच मी मेसेज देऊ शकतो की तिथं जो नॅचरल बॉडी बिल्डर 1-1 वर्ष मेहनत करतो त्याच्यासोबत चुकीचं करताय तुम्ही. पण बघायला गेलं बॅक रेकॉर्ड ICNमध्ये तर काही NNs लोक येतात, त्याचं प्राईस घेतात आणि ते जातातही. पण त्याच्यानंतर ICN फेडरेशन ही ते जर त्यांना समजलं तर त्याच्यानंतर ते त्यांना परमनंट बॅनही करतात. बट सांगायला गेलं तर एवढंच की तुम्ही भावांनो अशा शोमध्ये येऊ नका जिथं एक ॲथलीट ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष मेहनत करतो आणि स्टेजवरती येतो आणि त्याचं जेही क्रेडिट आहे ते तुम्ही घेऊन जाता. जस्ट घरी आलो, फ्रेश झालो आणि दुपारचा मील काही कंप्लीट केलं नाही. बट प्री वर्कआउट मीलसाठी 2 ब्राऊन ब्रेड, 1 केळ आणि थोडीशी हनी आणि 2-3 खजूर खाऊन चाललो. 6 वाजले आणि वर्कआउट मिस नाही करायचं आज. घरी जाऊन मला अजून मील्स बनवायचे आहेत, तर मे बी सेकंड अँड थर्ड मील, लास्टचा मील हा सगळा सोबत करेल, ज्याच्यामध्ये प्रोटीन इंटेक खूप हाय असेल. तर मला टाईम मिळाला नाही मील्स बनवायला. वेलकम बॅक गाईज. डन विथ आवर वर्कआउट. कार्डिओ केला 20 मिनिट्स. लवकर झाला वर्कआउट आणि वर्कआउट पण मस्त झाला. निघालो आहे घरी, फ्रेश होतो आणि पहिलं तर आपले राहिलेले मील्स बनवून घेतो. तर वेलकम बॅक. तुम्हाला मला एक शॉप दाखवायचं आहे, ते आहे इथं रबडीवाला. तर जेव्हा आम्ही प्रेप करत होतो, म्हणजे 1 महिन्याआधी जेव्हा आम्ही प्रेपवरती होतो आणि आम्ही 1-1.5 महिना झाला रोज ह्या फुटपाथवरती स्टेप्स कंप्लीट करत होतो. आणि स्टेप्स कंप्लीट करत मी एक शॉप बघायचो की हे शो झाल्यावरती ट्राय तरी करायचं आहे. आणि तो आजचा दिवस आहे. मी एकटा खाणार नाही आहे, माझ्यासोबत फ्रेशपणे थोडी घेणार आहे, ट्राय करणार आहे आणि ते जी लिस्ट बनवली होती त्यातनं ह्याला कायमचं उडून टाकणार आहे. तर आता चला दाखवूया त्याला काय काय भेटते. हो भाई, तर गुलाबजाम रबडी दिसते, पण गुलाबजाम खायचं सर. कुछ महीने पहले हम रोज ये जो शॉप देखते थे लेकिन हम खा नहीं पाते थे, लेकिन आज का वो दिन आ चुका है. अभी हमको ऐसा कुछ है क्या शुगर फ्री वाला पहले हेल्दी वाला, हल्दी में कुछ है क्या शुगर फ्री वाला? शुगर फ्री में नहीं है बट कि भाई ये अच्छा है, शुगर से अच्छा है, क्या है आपने? शुगर वाला ओ भाई शुगर फ्री है, कुछ भाऊ शुगर फ्री काहीतरी आहे. शुगर फ्री है? क्या है? क्या है शुगर फ्री? नाही स्वप्न बोलला खाणार नाही आपण. मी फक्त बोललो की शुगरचं नाही खाणार, पण आता हे शुगर फ्री आहे तर शुगरचं फ्री खाऊ शकतो मी आता. तू काय खाणार? शुगर फ्री. शुगर फ्री तू पण शुगर फ्री. शुगर फ्री हे वेगळं घेतो मग मी. तर आपण गाईज भावाकडं भैया के पास 3 शुगर फ्री रबड़ी भी है, तो हम शुगर फ्री रबड़ी ले रहे हैं 3. क्या फ्लेवर है सर? ये मलाई और खजूर का मिक्स रहता है. ठीक है, पहिले चालू कर. हा भाई इकडे ना अशोक. ये आली लाईटचे सांग. दोनच घ्यायचेत का? नाही नाही तुम्ही त्याला कशाला? त्यांना नको नको म्हणलं होतं ना. गाइस शुगर फ्री रबड़ी भाई मीठे के लिए क्या डालेंगे? खजूर है, खजूर और मलाई. मलाई. ओके, तो खजूर जे गोडवा पण आलेला आहे तो खजूरने आलेला आहे. खजूर. चला ठीक आहे, ट्राय करूया. 3 घ्या भाई. ते जा तू खा तर. आईस्क्रीम आहे का स्वप्न्याची? स्वप्न्याची ही ट्राय करतो थांबा. अरे भाई साखर एवढी गोड नाही पण गोड आहे. सुमित मिसिंग यू. नहीं नहीं वापस आएंगे. वॉक तो रोज ही होता है. खरं सांगतो गोड अजिबात नाहीये, पण गोड भारी लागते. आहे. हा म्हणजे जे दूध आटवले ना मलाई त्याचा गोडवा आहे आणि एक्स्ट्रा गोडव्यासाठी त्यांनी खजूर टाकलेलं आहे. बट म्हणजे हे त्या लिस्टमध्ये होतं, त्या लिस्टमध्ये आपण घेऊन टिक मार्क टिक. आपण दुसरा आयटम बघतोय.
आयसीएम नंतरचं पहिलं स्वीट. पहिलं शुगर फ्री रबडी दुसरे आयटम आहेत आणि दुसरे आयटम सगळे शुगरवाले आहेत. पण आपण असं बघतोय की ज्याच्यामध्ये शुगर थोडीशी कमी आहे. अशी कसं वाटतं तुला? रसमलाई म्हणजे आलं रसमलाई बरं भैया जल्दी तो झगडे होने वाले. रसमलाई मध्ये असणार आहे म्हणतात जास्त. लय गोड नको भैया. हे पिंक वाला काय रे भाई? गुलकंद. रबडी आता है. बघा गाईज आशुक काय खातोय. हे देखो आशुक काय खा रहा है. रे नाही माझं नाही ते बाहेरची ऑर्डर आहे. हे मग काय नाही पाहिजे सर नको उगाच खतम करते ना मग जाऊ दे. चलो बाय किती काय गाईज मी पण खातोय. सॉरी सुमित सर आज लाईफ चेंज होते. स्वप्नाने काय झालं मी शुगर फ्री घेतली पण त्याच्यावर थोडं शुगरवाली रसमलाई ॲड केली आणि स्वप्नाने काय केली Direct sugar. खाणार नाही. अरे नाही बोललो आता काय करणार शुगरवाली त्याच्याकडे पण ऑप्शन होता. कन्सिस्टन्सी ब्रेक. हा ठीक आहे बोलला मला कॉफी जरी दिली ना साखर टाकून तरी पिणार. पण मी कसं आहे ना उद्या 5,000 स्टेप जास्त करतो एवढे काय. बरोबर आहे. झाल्या. आज मेसेज केला म्हणून आला इथं आणि आज त्याने 8ला झोपून जातो. अंगुरी रसमलाई घेतलेली. त्याला अंगुरी रसमलाई म्हणतात. आईच बघा तरी माझे आज स्टेप्स बघा आजचे. आय डोंट केअर. तर अशा प्रकारे आपण रबडी शुगर फ्री रबडी पेलून टाकलेली आहे. 2-2 वाटी शुगर फ्री होती. नाही 2-2 वाटी आणि 1 वाटी आणि 1 वाटी अंगुरी शुगरवाली अंगुरी रबडी. कन्सिस्टन्सी ब्रेक केली. जसं मी तुम्हाला आधीच बोललो होतो की जी लिस्ट बनवली आहे ती माझ्या नोट्समध्ये आहे आयफोनच्या. त्याच्यामध्ये टिक झालेली आहे आणि अजून काय आयटम्स आहेत जे खायचे आहेत पण त्याच्यासाठी आपला अजूनच जवळचा मित्र सुमित आल्यावरती आपल्याला करायचे आहेत कारण ते ठरवून आम्ही बोललो होतो. बट एनिवेज असा होता आपला आजचा शनिवार सॅटर्डे आणि इकडं आहे बक्षोदी किंग. बट 2027 असं काहीतरी बक्षोदी किंग SSS. चला आपली मस्ती अशीच राहणार आहे. तुम्हीही जॉईन व्हा आपल्या चॅनलमध्ये. आशुतोष सोनवणे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवला तो काय करत होता. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.